तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा 30 जुलैला जो आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन GR आलेला आहे। बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि बघा महिला व बाल विकास विभाग, त्याचप्रमाणे या ठिकाणी तारीख सुद्धा तुम्ही पाहू शकता 30 जुलै 2025। आता तुम्ही बघा GR चा व्हिडिओ पाहिला असेल, काल सुद्धा तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असेल, पण आता बघा लाडक्या बहिणींच्या मनात असा प्रश्न आहे की 12वा आणि 13वा हप्ता आम्हाला एकत्र मिळेल का? ज्या 26 लाख बहिणींना अपात्र केलेला आहे, तात्पुरतं स्थगित केलेलं आहे GR आला, याचा अर्थ काय तर 100% वितरण सुरू होणार आणि जे काही 13वा हप्ता आहे 13वा हप्ता सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार। मग आता ज्या बहिणींना स्थगित केलेलं आहे किंवा ज्या बहिणींचे अर्ज तात्पुरते अपात्र केलेला आहे त्यांना प्रश्न आहे की आम्हाला पैसे मिळणार का, आम्हाला या वितरणामध्ये पैसे येणार का, म्हणजे 2 महिन्याचे पैसे त्यांना एकत्र येणार का, असा प्रश्न आहे। बघा तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो। बघा शासनाने काय म्हटलेलं आहे की 2984 कोटी रुपयांची फक्त तरतूद केलेली आहे। 2984 कोटी रुपयाची तरतूद केली, याचा अर्थ काय तर ज्या बहिणी पात्र आहे, ज्या बहिणी फक्त पात्र आहे आणि ज्या बहिणींना फक्त जुलै महिन्याचा 12वा हप्ता ऑलरेडी मिळालेला आहे, हे 2984 कोटी रुपये फक्त त्याच बहिणींसाठी जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे। आणि ज्या काही 26 लाख बहिणी आहेत, ज्या 26 लाख बहिणी आहेत त्यांना पेंडिंग ठेवलेला आहे, त्यांना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार नाही किंवा जुलै महिन्याचा 13वा हप्ता मिळणार नाही। कारण जो काही आकडा आहे 2984 कोटी हा आकडा कोणासाठी आहे, ज्या 2,25,00,000 बहिणी पात्र आहेत। जसं की महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले होते, 12व्या हप्त्यासाठी ज्या महिला पात्र होत्या त्याच बहिणींसाठी या पैशाची तरतूद केलेली आहे। याचा अर्थ काय तर ज्या बहिणी अपात्र आहे किंवा त्यांना होल्डवर ठेवलेला आहे त्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता किंवा जुलै महिन्याचा 13वा हप्ता मिळणार नाही। तो जर हप्ता त्यांनी मंजूर केला असता किंवा तो हप्ता जर तुम्हाला एकत्र 3,000 रुपये देण्याचं ठरवलं असतं तर शासनाने या ठिकाणी जवळपास 4,000 कोटी ते 5,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली असती किंवा प्रत्येक निधीच्या मंजुरीप्रमाणे कमीत कमी 3,600 कोटी रुपये तरी या ठिकाणी मंजूर केले असते जर तुम्हाला जून महिन्याचा 12वा हप्ता द्यायचा असता तर। उलट त्यांनी या ठिकाणी निधी कमी मंजूर केला म्हणजे याचा अर्थ काय तर अर्ज सुद्धा अपात्र केले, त्यामुळे पात्र अर्जांची संख्या कमी झाली, त्यामुळे त्यांना निधी सुद्धा कमी मंजूर करावा लागला। बघा तुम्हाला क्लिअर झालं असेल की बघा तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का? बघा 100% मिळणार, तुम्हाला खरंच मिळणार आणि 100% मिळणार। त्याचं कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, जे काही IT विभागाकडून, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून या 26 लाख बहिणींचा जो काही डेटा मागितला आहे त्याची पडताळणी सर्वात आधी होणार। त्याची पडताळणी आता जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये 100% होणार हे वितरण संपल्यानंतर। आणि ज्या बहिणी त्यामधून पात्र निघतील त्या बहिणींना एकत्र 2 महिन्याचे किंवा 3 महिन्याचे पैसे त्या वितरणासोबत मिळणार। ज्या महिन्यात वितरण होईल, आता बघा हे जे काही वितरण आहे किंवा हे जे काही पडताळणी होणार आहे, हे पडताळणी बघा 15 दिवस, 1 महिना, 2 महिने सुद्धा यासाठी लागू शकतात। मग जेवढ्या महिन्यापर्यंत तुमचे पैसे होल्ड केले जाईल, 1 महिना 2 महिना, तेवढे तुम्हाला एकत्र पैसे मिळतील। तेवढे पैसे तुम्हाला एकत्र पाठवण्यात येईल। तुमचा जर 12वा हप्ता 13वा हप्ता होल्ड केला किंवा 14वा हप्ता होल्ड केला तर 15व्या हप्त्यासोबत तुम्हाला सरसकट 6,000 रुपये सुद्धा मिळू शकतात। आणि बघा 14व्या हप्त्यामध्ये जर तुमचे अर्ज मंजूर झाले तर एकत्र तुम्हाला 3 महिने 4,500 रुपये सुद्धा मिळू शकतात। पण बघा यामध्ये 100% काही बहिणी जे आहे, कमीत कमी 26 लाख बहिणींमधून जवळपास 15 ते 16 लाख बहिणी 100% पात्र होणार आहे। कारण फक्त राशन कार्डवरून अर्ज भरल्यामुळेच त्यांचे अर्ज पेंडिंग ठेवलेले आहे आणि एका राशन कार्डवर 2 बहिणींना तर शासन 100% पात्र करणारच आहे, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। फक्त राशन कार्डवरून अर्ज भरल्यामुळे आणि जास्त संख्येने अर्ज भरल्यामुळे, 3-4 अर्ज भरल्यामुळेच त्यांना फक्त स्थगिती देण्यात आलेली आहे, त्यांचं पेमेंट होल्ड करण्यात आलेलं आहे। हे सर्वात महत्वाचं या ठिकाणी कारण आहे। तुम्हाला काळजी करायची नाही, तुम्हाला 100% पैसे येणार आहे। बघा नाराज होऊ नका, तुम्हाला जरी जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणामध्ये पैसे आले नाही तर तुम्हाला एकत्र 3-4 महिन्याचे पैसे येणार पडताळणी झाल्यानंतर। आणि बघा महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काय सांगितलं होतं की 21 लाख बहिणी अशा आहे की एका कुटुंबामध्ये जास्त अर्ज भरलेले आहेत। यामध्ये 15 ते 16 लाख बहिणी अशा 100% असणार आहे की त्यांच्या राशन कार्डवर फक्त 2 बहिणींना पात्र करण्यात येईल। यामध्ये बघा तुम्हाला आता काळजी करायची नाही, तुमच्या राशन कार्डवरील जे काही पडताळणी आहे त्यामध्ये तुम्ही पात्र होणारच आहे आणि 2 बहिणी एका कुटुंबातील पात्र होणारच आहे। जवळपास 16-17 लाख या बहिणींची संख्या असणार, त्यामुळे ज्या महिन्यामध्ये तुमचं पडताळणी पूर्ण होईल त्याच्या पुढच्या महिन्याच्या वितरणामध्ये तुम्हाला 100% तुमचे 3,000 किंवा 4,500 रुपये 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। काळजी करण्याची गरज नाही। जरी तुम्हाला जुलै महिन्याच्या 12व्या हप्त्याचं वितरण झालं नाही तरी तुम्हाला काळजी करायचं नाही। जर तुम्ही पात्र असाल, तुमच्याकडे 4 चाकी कार्ड नसेल, तुमच्या कुटुंबात इन्कम टॅक्स भरत नसेल किंवा तुम्ही प्रत्येक अटीमध्ये बसत असेल आणि फक्त राशन कार्डमुळे जर तुमचा अर्ज अपात्र केला असेल किंवा होल्डवर ठेवला असेल तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमची योजना सुरू होईल आणि तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहे। चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।